आपल्यासोबत महाराष्ट्र केसरी पैलवान विष्णू तात्या जोशीलकर आहेत आणि त्यांना इन्व्हाइट करण्यासाठी पैलवान अक्षय हिरगुडे साहेब आलेत. आणि एकंदरीत सांगायचं गेलं तर कुस्ती क्षेत्रात खूप मोठा अनुभव आहे. अनेक वर्ष ते कुस्ती क्षेत्रात काम करतात. वस्ताद गेले अनेक वर्ष तुम्ही महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा वगैरे, परंतु या वर्षी जे महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा होणार आहे वाघोले या ठिकाणी, या स्पर्धेसंदर्भात काय सांगाल? ठीक आहे. सर्वप्रथम रामचंद्र सातव पाटील साहेबांच्या वतीनं अक्षयनं आम्हाला आता निमंत्रण दिलं ते मी स्वीकारलं. त्याबद्दल त्यांचं मी धन्यवाद मानतो. आणि ह्या ज्या महाराष्ट्र कुस्ती स्पर्धा होणार आहेत पुण्यामध्ये वाघोलीला, त्या कुस्ती स्पर्धेला मी माझ्या वतीनं शुभेच्छा देतो. कुस्ती स्पर्धा म्हटलं की बक्षीस आलंच. आताच अक्षयनं मला असं सांगितलं की महाराष्ट्र केसरी होणाऱ्याला इनोवा ना फॉर्च्युनर गाडी, म्हणजे 40-50 लाखाची गाडी आहे. आणि सेकंड नंबरला महाराष्ट्र केसरीला स्कॉर्पिओ गाडी. एवढं मोठं बक्षीस आयुष्यात कोण कधी कुठं दिलेलं नाही. आम्ही महाराष्ट्र केसरी झालो त्यावेळी फक्त एकच चांदीची मानाची गदा, महाराष्ट्र केसरीचा बेल्ट आणि सर्टिफिकेट असायचं. आणि इतर जे मान्यवर कोण उपस्थित असायचे त्यांच्या वतीनं काहीतरी किरकोळ असं स्वरूपात आम्हाला ते बक्षीस मिळायचं. कुस्तीगीर परिषद म्हणून आम्हाला काय बक्षीस त्यावेळी नसायचं. आता सुद्धा हे कुस्तीगीर परिषद किंवा कुस्तीगीर संघ म्हणून नाही आहे, व्यक्तिगत सातव साहेबांच्या वतीने दिलं जातं. तर एवढं मोठं भरभरून 50-50 लाखाची 40-40 लाखाची तुम्हाला पैलवान लोकांना आमच्या बक्षीस आता अलीकडे मिळायला लागलेत. त्याचा जरूर आमच्या या कुस्तीगीरांनी लाभ उठवावा आणि या महाराष्ट्राचं नाव देशात आणि देशाच्या बाहेर करावं. महाराष्ट्राच्या कुस्तीच्या विकासासाठी सगळ्यांनी झटलं पाहिजेत. एवढी मी सगळ्या महाराष्ट्रातल्या कुस्ती प्रेमी जनतेना, पैलवानांना मी विनंती करतो आणि आपण निमंत्रण दिल्याबद्दल आपले आभार मानतो. धन्यवाद.